आम्ही काय म्हणतोय तेच खरं. दिवसेंदिवस कोल्हापूर वाढतंय, पण मूलभूत सुविधा तिथपर्यंत पोहोचतात का? टीपी स्कीम मंजूर होऊनही ती राबवली जात नाही. याला जबाबदार कोण? घुसमटलेल्या सर्वसामान्य कोल्हापूरकरांना म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून स्वस्त आणि परवडणारी घरं का नाही दिली जात? शाहू मिलच्या वास्तूत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा सांगणारं सांस्कृतिक वारसा केंद्र का नाही उभं राहत? नागरिकांचे हक्क, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 किंवा महापालिकांच्या कार्यपद्धतीची माहिती किती लोकप्रतिनिधींना आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असंच आहे. म्हणूनच आता S4A विकास आघाडीच सगळ्यांना भारी ठरणार. कोल्हापूरच्या प्रत्येक समस्येचा पंचनामा होणार. नगरसेवकाला उभारलायस नवं? अरे बाबा, पाया पडू नको, पैसे देऊ नको, अन्य कोणतंही आमिष दाखवू नको. फक्त आमच्या वॉर्डचा, शासनाचा फायनल TPS म्हणजे काय ते सांग. मग ठरवू काय करायचं ते. माहित नसेल तर राजू माने S4A YouTube चॅनल सर्च कर, मग समजल तुला. 53 वर्षांनंतर कोल्हापूर शहर विकासाच्या कायदेशीर मूलभूत पाया मजबूतीसाठी आम्ही काय म्हणतोय तेच खरं होणार. आता S4A विकास आघाडीच नवा पर्याय देणार.